पावसाळा जोक्स, पावसाचे मजेदार किस्से. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबई, पुणे, कोल्हापुरातील पावसाची पातळी वाववरून रोमॅन्टिकवरून आगाया ओलांडून मुर्दा बसवल्या पावसाचा पर्यंत पोचली आहे. उन्हाळा यात मुंबईकर समुद्राला भेटायला जातात आणि पावसाळ्यात समुद्र मुंबईकरांना भेटायला जातो. पप्पू आणि गप्पूची चर्चा रंगत आलेली असते. पप्पू गप्पूला विचारतो, पप्पू, पाऊस आणि बायकोमध्ये काय साम्य आहे माहिती आहे तुला? गप्पू प्रश्नार्थक चेहऱ्याने, काय? माहीत नाही बाबा, काय असतं रे? पप्पू, पाऊस आणि बायको सुरुवातीला चांगले वाटतात, नंतर किचकिच किचकिच किचकिच. गप्पूने पप्पूचे पाय धरले. नुसतं फक्त मुलांना शालेय सुट्ट्या देऊन काय उपयोग? सरकारला विनंती आहे, आई बाबा वाहून गेले तर मुलांनी कोणाकडे बघत आयुष्य काढायचे? त्यामुळे ऑफिस बंद ठेवा. असं गोळ्या चुकल्यासारखं काय करायलायस? चंद्रयान-2 जाता जाता छिद्र पाडून गेले काय तुला? हवं तर डांबर पाठवून देतो छिद्र मुजवायला. लाईट पण रुसली आहे तुझ्यामुळे. फोन चार्जिंग पण संपला आता. 4 दिवसापासून कपडे पण वाळेना. चड्ड्या पण ओल्या घालत आहे. त्या केदार जाधवचं एवढंही मनावर घेऊ नको ना राव. या पावसाचं पण मोकाट वळूसारखं झालंय. मध्येच थांबतोय तर मध्येच अचानक उधळतोय. पूर्वी पाऊस पडला की लोकांना बसायची इच्छा होत होती, पण आता नुसता विचार मनात आला तरी पाऊस पडतोय. पुणेरी मोर बोलतो, पाऊस कधीही पडतोय, मी नाही नाचणार. जावा तिकडं. रिमझिम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावे, पण पाणी उडवत गाणी गाताना कोणीतरी खास भेटावं, हो ना? हो, बोल ना, लाजायचं काय त्या प्रत्येक बेडकाला असंच वाटत असतं. पाऊस पडला आणि भिजलो मी. पाऊस पडला आणि भिजलो मी. वा वा वा. पाऊस पडला आणि भिजलो मी. वा वा वा. अरे पुढे काय झालं ते तर सांग. काय होणार होतं? ऊन पडलं आणि सुकलो मी. देवा, मुंबई पुण्यात खूप पाऊस पडू दे आणि तिकडच्या सगळ्या मुली वाहून आमच्या ऊसाच्या शेतात येऊ दे. राजन, तुझ्या छत्रीस 2 भोक पडली आहेत. साजन, मला ठाऊक आहे रे, मीच ती पाडली आहेत. राजन, का बरे? साजन, अरे त्यामुळे मला पाऊस थांबल्याचे कळते तरी. अरे त्या पावसाचा कोणी पट्टा कमी दाबाचा की जास्त दाबाचा घेतला असेल तर देऊन टाका. तो पूर्ण मुंबई शोधतोय, नाहीतर रागाने तुंबवून ठेवेल पाणी आणि परत BMCचं नाव खराब होईल. या पावसाचं पण मोकाट वळूसारखं झालंय. मध्येच थांबतोय तर मध्येच अचानक उधळतोय. एकतर लाईट असेल किंवा पाऊस, दोन्ही लाड एकदम पुरवणार नाही. महावितरण यांचा आदेश. जे सांगतात ना आमची वरपर्यंत ओळख आहे, त्यांना एकच विनंती आहे, जरा तो पाऊस बंद करायचं करा, उपकार होतील तुमचे. पाऊस आहे मस्त, वडापाव खावा स्वस्त. मास्तर, भारतात
सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो? बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले, जमिनीवर. मालक माळ्यास, काय रे, आपल्या गार्डनमधील झाडांना आज तू पाणी घातलेस की नाही? माळी, नाही साहेब, सकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता. तेव्हा म्हटलं. मालक, गाढव कुठला, पावसाची सबब मला सांगतोस? आपल्या वाडीत काही छत्री नाहीत? ती छत्री घे, झारी उचल आणि झाडांना पाणी घाल जा. सुमित, वर आकाशात नेहमी पडत असतो का? अजित, नाही. सुमित, मग विमानातून उडी मारताना लोक नेहमी छत्री का उघडतात? त्या दिवशी सहज देवाला बोललो, देवा, फ्रेंडसोबत लय पावसाळे फिरलो, या पावसाळ्यात तरी गर्लफ्रेंड भेटू दे. देवाने पावसाळाच कॅन्सल केला. आज 1 वर्षानंतर तिला पाहिले. अगदी जशी होती तशीच मनाशी ठरवून निश्चय केला. आता दुसरी बघायचीही नाही. यंदा जुनी छत्री वापरायची. काही तांत्रिक बिघाडामुळे यंदा उन्हाळाऐवजी पावसाळा सुरू करण्यात आलेला आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. हुकमावरून लिकेज शोधत आहोत. गैरसोयीबद्दल दिलगिरी. संता सिंग, मालक, घर फार गळतंय हो, फक्त 15 दिवस थांब. म्हणजे 15 दिवसांनी तुम्ही काय सुरू करणार? छे, 15 दिवसांनी पाऊस संपणार. मी मुद्दामच छत्री आणत नाही, पाऊस येणार म्हणून. मला भिजताना पाहिलं की तू छत्री घेणार म्हणून. पावसाच्या थेंबासारखी तू ही घसरशील आणि माझ्यासोबत भिजण्यासाठी एकदा तरी मुद्दाम छत्री घरी विसरशील. तूफानी बारिश में आधी रात को संता पिज्जा लेने गया. पिज्जा वाला, आप शादीशुदा हो? संता, यस. संता, ऐसी तूफान में कौन सी माँ अपने बेटे को पिज्जा लेने भेजेंगी? बारिश की ऋतु मुबारक हो. आशा है कि आप इस ऋतु में रोमांटिक फील करोगे. आप बारिश में नहाने जाओगे, पानी को छपाछप पाओगे, नाचोगे, गाओगे, कूदोगे. ठीक है, करो, क्योंकि हर मेंढक बारिश में ऐसा ही करता है. दरवर्षी शाळा सर्वसाधारणपणे 15 जूनला सुरू होतात. त्यावेळी पाऊस असतो. यंदा शाळा 1 डिसेंबरला सुरू होईल. मुलांना वेगळं वाटू नये म्हणून शाळा जूनमध्ये सुरू झाल्याचा फील यावा यासाठी आज पाऊस आला आहे. कोल्हापूरसारखा पाऊस पुण्यात पडतो आहे, पण कोल्हापूरसारखी पुरी भाजी पुण्यात मिळत नाही. त्याचं काय? जेवलीस काच्या तुफान यशानंतर सादर आहे एक अजून लय फेमस प्रश्न. तुमच्या तिकडं पाऊस आहे का? पाऊस जास्त आहे. कृपया मुलींनी बाहेर पडू नये, कारण मेकअप उतरला तर ब्रेकअप होण्याची दाट शक्यता आहे. SMS झाला थोडा ओला, कारण SMS सेंड केला आणि पाऊस आला. वाचायच्या आधी पुसून घे त्याला, पण जरा जपून, कारण त्यात आपल्या आहे मैत्रीचा ओलावा. हॅपी मान्सून. भिजण्यासाठी गच्चीत जावं. समोरच्या गच्चीत असावी ती. दोन्ही गच्च्यांमध्ये तेव्हा आणखीन कोणी माणूस नसावी.
प्रेमाच्या पावसात भिजले ओले चिंब, प्रीतीचा मिळाला आज नवा रंग, रंग रंगात मी असे सांगून असे रंगून गेले मी, माझीच न राहता न माझ्यात उरले सारी. काही नष्ट व्हावे, उरावी फक्त ही प्रीती. प्रेमाचा सुगंध पुन्हा एकदा मातीत यावा, प्रेमाचा पाऊस आजही पडावा. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध, कडक चहा, चिंब भिजायला तयार, हा पहिल्या पावसाच्या शुभेच्छा. पाऊस पडला आणि भिजलो मी, वा वा वा. पाऊस पडला आणि भिजलो मी, वा वा वा. अरे पुढे काय झाले, काय होणार होते. ऊन पडले सुकलो मी. रात्री वारा सुटलेला आणि पाऊस पडत होता. सहज वर पाहिले तर चक्क चंद्र रडत होता. आज पावसाला देखील मस्त रंग चढलाय, जणू तोही कुणाच्या तरी प्रेमात पडलाय. प्रिय मैत्रिणींनो, पावसात जास्त भिजू नका, कारण सायन्स असं सांगतं की साखर पाण्यात विरघळते आणि तुम्ही तर साखरेपेक्षा गोड आहात. हॅप्पी मान्सून. पहिला पाऊस वेड लावून गेला, जाताना मला तुझ्या आठवणीत ठेवून गेला. गेल्या पावसाळ्याची आठवण करून देत माझ्या पापण्यांना अलगद ओले करून गेला.